राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नागपूरमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। तर शनिवारपासून नागपूरच्या संविधान चौकामध्ये साखळी उपोषण करणार असल्याचा बैठकीत निर्णय झालेला आहे। याशिवाय जर गरज पडली तशी परिस्थिती निर्माण झाली तर आमरण उपोषण किंवा अगदी मुंबईपर्यंत जाऊ असं सुद्धा ओबीसी महासंघानं म्हटलेलं आहे। तशी तयारी दर्शवली आहे। राज्यातील सर्व ओबीसी आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींनी ओबीसी आंदोलनास पाठिंबा द्यावा असं आवाहन सुद्धा ओबीसी महासंघानं केलंय। तर याविषयी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक जी आहे नागपुरात आत्ताच काही वेळापूर्वी पार पडलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय जो आहे तो साखळी उपोषणाचा घेण्यात आलेला आहे। नागपूरमधील संविधान चौकात येत्या 30 ऑगस्टला साखळी उपोषण जे आहे ते घेण्यात येणार आहे। माझ्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आहेत। काय नेमके आजच्या बैठकीतले मुद्दे होते आणि काय निर्णय घेतले तुम्ही? हे बघा की परवापर्यंत आमची असली कुठल्याही प्रकारची तयारी नव्हती, कारण आम्ही आंदोलनकर्ते खरंच मुंबईकडे कूच करतात की नाही करत याकडे लक्ष ठेवून होतो। पण यापूर्वी 3-4दा हे अधिवेशन एक तर स्थगित करण्यात आलं किंवा पुढे ढकलण्यात आलं। पण जेव्हा काल त्यांनी खरंच मुंबईकडे कूच केली आणि मागणी एकच होती की ओबीसी मधनं आरक्षण देण्यात यावं। आम्हाला जे 1993-94 पासून संविधानिक 27% आरक्षण मिळतं आहे, त्या आरक्षणामधनं ते आरक्षणाची मागणी करत आहेत। म्हणजेच आमच्या आरक्षणाला कुठेतरी धक्का लागतो की काय अशी भीती आमच्या मनामध्ये निर्माण झाली, आमच्या समाजाच्या लोकांमध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे आम्ही आंदोलनकर्त्याच्या भूमिकेकडे आणि सरकारच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहोत। परंतु आम्ही जर अंधारामध्ये राहिलो तर सरकार कुठल्याही क्षणी कुठलाही निर्णय घेऊ शकतो अशा प्रकारची शंका आमच्या मनामध्ये निर्माण झाली आणि यावरती आपण काय उपाययोजना करायला पाहिजे, कुठली तयारी करायला पाहिजे याच्यावर सर्वकष विचार करण्याकरता आजच्या या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये सर्वानुमते ठरलं की आपण सुरुवात करायला पाहिजे आणि म्हणून सुरुवात नागपूरपासून करायची असा निर्णय झाला आणि नागपूरमध्ये परवापासून साखळी उपोषणाच्या माध्यमातून आम्ही आमची मागणी सरकारकडे मांडणार आहोत, ज्यामध्ये प्रामुख्याने त्याच मागण्या राहणार आहेत की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता कामा नये, मराठा आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि ज्यांच्याकडे पुरावे नाही त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये आणि यावर्षी अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई त्वरित सरकारने त्यांना द्यावी आणि इतरही मुद्दे राहणार आहेत। हे मुद्दे घेऊन सुरुवात नागपूरच्या साखळी उपोषणापासून करू आणि नंतर आता आज आमचे जे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते ते आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन तशी तयारी करतील आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये शक्य होईल त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा साखळी उपोषण केलं जाईल। वेळ आल्यास त्याची आमरण उपोषणामध्ये त्याचं रूपांतर होईल आणि मीन टाइम मध्ये गरज पडली तर, मी नेहमी शब्द वापरतो, गरज पडली तर मुंबईकडे कूच करण्यासाठी सुद्धा तयारी आम्ही या माध्यमातून करू। मी त्याच्याकरता मनापासून ओबीसी समाजातर्फे त्यांचं अभिनंदन करतो। अपेक्षा हीच आहे की आमच्या आरक्षणाला त्यांनी धक्का लावू नये, त्यांना काय द्यायचं, कुठल्या पद्धतीने द्यायचं त्यांच्याशी आपण चर्चा करावी आणि ते ज्या ठिकाणी समाधानी होतील ते आरक्षण त्यांना द्यावं। आमचा त्याला मुळीच विरोध नाही, पण आम्हाला जे संविधानिक 27% आरक्षण मिळतं त्याला आम्ही धक्का लावू देणार नाही आणि तशा प्रकारचं वक्तव्य जर मुख्यमंत्र्यांनी केलं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। साखळी उपोषणानंतर त्याचं रूपांतरण जे आहे ते आमरण उपोषणात होईल आणि गरज पडली तर मुंबईकडे देखील कूच करण्यात येईल।